तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन झाले बघा, सूर्य किती छान दिसतो। त्याचमुळे आता मी ठरवलं आहे की तुम्हाला एक संदेश म्हणजे चांगले लोक आणि चांगले विचार असं म्हणून एक संदेश सांगते। दररोज सकाळी आपण एक नवीन सुरुवात करतो। आपला दिवस कसा जाणार हे आपल्या विचारांवरच अवलंबून असते। एक सकारात्मक विचार आपल्याला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जा बनवू शकतो। मग आपण शुभ सकाळच्या शुभेच्छा देतो किंवा म्हणजेच गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्याच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण प्रेरित करू शकतो। जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो। सुप्रभात या शब्दामध्ये किती सकारात्मक ऊर्जा दडलेली असते। एक छोटासा संदेश आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी मोठा प्रेरणादायी ठरतो। आपण दररोज ज्या व्यक्तीला भेटतो त्यांना एक सुंदर शुभेच्छा देऊन आपण त्यांचा दिवस उजळू शकतो। आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो। कुठलंच नातं ठरवून जोडता येत नाही, ते आपोआप जोडलं जातं। खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते। हे दान ज्याला लाभतं त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो। सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ प्रभात। हा संदेश जर का तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता रुटीनला सुरुवात करते। तर सकाळी माझा चहा वगैरे झाला, आता चहा वगैरे करून घेतला। तर आता स्वयंपाकाला सुरुवात केली आहे। भाजी टाकते मी आता आणि शेपूची भाजी करते। त्याची रेसिपीसुद्धा मी आता तुमच्याबरोबर शेअर करते। एका पॅनमध्ये तेल गरम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची बारीक करून टाकलेली आहे आणि शेपूची भाजी आपल्याला त्यात टाकायची आहे। शेपू मी धुवून चिरून घेतलेली आहे आणि शेपू टाकल्यावरती आपल्याला ती चांगली तेलामध्ये अशी परतवून घ्यायची आहे आणि मगच त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे। आधी मीठ टाकायचं नाही आहे आणि त्याच्यावरती झाकणसुद्धा ठेवायचं नाही आहे, जेणेकरून भाजी कशी शिजली तरी ना ती हिरवीगार दिसते। आणि तुम्हाला ही भाजी करताना आपल्याला मुगाची डाळसुद्धा ह्याच्यामध्ये टाकायची आहे। मुगाची डाळ आधी 5-10 मिनटं आधी भिजत ठेवायची आहे। भिजून झाल्यावरती भिजली ना ती डाळ की आपण मीठ वगैरे टाकलं की त्याच्यामध्ये ती डाळसुद्धा टाकून द्यायची आहे, जेणेकरून डाळ पण त्याच्यामध्ये शिजेल। आणि डाळ टाकल्यावरती ते परत एकदा चांगलं असं हलवून घ्यायची आहे भाजी, म्हणजे मिक्स करून घ्यायची आहे। आणि जे पाणी आहे ना ते पूर्ण पाणी त्यातलं संपेपर्यंत आपल्याला ती भाजी अशी शिजवून घ्यायची आहे। आणि त्याच्यामध्ये पूर्ण अशी कोरडी व्हायची, जास्त कोरडी नाही करायची, थोडीशी ओलसर ठेवायची आहे। बघा आता तुम्ही बघू शकता भाजी अख्खी शिजून तयार आहे। तर अशा प्रकारे भाजी शिजून तयार होते आणि झाकण ठेवलं तर ती पूर्ण काळी पडते, म्हणून त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही शिजताना। आता ही अशी भाजी आहे जेणेकरून ज्यांच्या तोंडाला चव वगैरे नाही आहे त्यांनी ही भाजी करावी। हे आहेत सांडगे कसे करायचे याची रेसिपी जर का तुम्हाला हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर तुम्हाला सांडगे कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते। आता त्याची भाजी बनवायची आपल्याला, तर त्यामध्ये सर्वप्रथम आपण आधी कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि सांडगे तळून घ्यायचे आहेत। थोडेसेच तेलात तळून घ्यायचे आहेत, ते असे कुरकुरीत छान तळले जातील। जास्त तेलात सुद्धा तळले तरी चालतील, नाहीतर त्याला जास्त तेल सुटेल परत, म्हणून थोड्याशाच तेलामध्ये असे तळून घ्यायचे आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत। आणि नंतर त्यामध्येच आपल्याला त्या उरलेल्या तेलामध्ये जिरे मोहरी टाकून कांदा टाकायचा आहे आणि कांदा पूर्ण चांगला असा परतून घ्यायचा आहे। कांदा परतला की मग आपल्याला त्याच्यामध्ये जे घरचं वाटण असताना तुम्ही जे वाटण करता ते वाटण टाकायचं आहे। मी हे खोबरं, कांदा, आलं, लसूण आणि कोथिंबीरचं वाटण करून ठेवलेलं आहे। म्हणजे 2-3 दिवस जाईल असं मी वाटण करून ठेवते, जेणेकरून आपल्याला सकाळी खूप गडबड असते ना, मग आपल्याला पटकन स्वयंपाक करता येतो आणि आपला लवकरसुद्धा स्वयंपाक होतो। मुलांचे वगैरे टिफिन वगैरे असतात, त्यामुळे मग मी वाटून ठेवते आणि मग त्याच्यामध्ये जे घरचे मसाले आहेत ते ॲड करायचे आता आणि ते चांगलं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये। मसाला हा चांगला पूर्ण परतला की मग आपल्याला त्याच्यामध्ये सांडगे टाकायचे आहेत।
आणि सांडगे टाकून झाल्यावरती ते पण चांगलं आपल्याला असं परतून घ्यायचं आहे आणि परत थोडंसंच पाणी टाकायचं आहे। तुम्हाला त्याची ग्रेव्ही कशी करायची आहे, जास्त पातळ किंवा लपतपीत करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता। तसं तुम्हाला त्यात पाणी ॲड करायचं आहे आणि ती ही सांडग्याची भाजी तयार होते। सांडग्याची भाजी तुम्ही भाकरीसोबत अप्रतिम लागते, म्हणजे भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता, नाहीतर तुम्हाला चपातीबरोबर खायची असेल तर तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर आता मी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते। तुम्ही बघा, ते माझ्याकडून थोडंसं स्किप झालं, मी म्हणजे तो व्हिडिओ काढला नाही पाणी टाकलेला। तर आता पाणी वगैरे टाकून झालं आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट सुद्धा टाकलेलं आहे, जेणेकरून त्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी। तर वरतून कोथिंबीर वगैरे टाकली तर तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते, दिसायला सुद्धा आटून थोडीशी झाल्यावरती, आणि ते लगेच शिजतं, त्याला खूप वेळ लागत नाही शिजण्यासाठी। तर अशी ही सांडग्याची भाजी आहे। ह्याची सांडगे कसे बनवायचे तर त्याची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मी 9 वाजता स्वयंपाकाला लागते, माझा 10 पर्यंत स्वयंपाक होतो, कारण सगळी पूर्वतयारी आधी केलेली असते, त्यामुळं म्हणजे भाजी वगैरे मी निवडून आधीच ठेवलेले असतात माझ्या, आणि मसाला वगैरे पण वाटून ठेवलेला असतो। 2-3 दिवस जाईल मी असा मसाला वाटून ठेवते, जेणेकरून सकाळी आपल्याला गडबड होणार नाही आणि रात्रीचा पण स्वयंपाक आपला पटकनी होतो 1 ते 1.5 तासात। त्यामुळे फक्त ज्या दिवशी वाटायचं आहे त्याच दिवशी त्याचा आपला म्हणजे मसाला वाटण्यासाठी वेळ जाणार। म्हणजे एक रस्सा भाजी आणि एक सुकी भाजी मी रोज सकाळी बनवतेच आणि संध्याकाळी फक्त रस्सा भाजी असते। तर असं मी माझं स्वयंपाकाचं रुटीन असतं। आणि आता चपात्या वगैरे बनवून घेतल्यात, फक्त मी एवढं 10-10:15 पर्यंत माझा स्वयंपाक कसा रेडी होतो, कारण माझे मुलं 11 वाजता स्कूलला जातात, त्यांना जेवण करून टिफिन वगैरे द्यायचं असतं, त्यामुळेच माझा स्वयंपाक लवकर होतो। हे रुटीन जर का तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।